डेव्हलपमेंट अँड एन्व्हायरमेंट, म्हणजे मानव विकास आणि पर्यावरण. सर्वप्रथम यामध्ये मिलेनियम डेव्हलपमेंट गोल्स अँड सस्टेनेबल डेव्हलपमेंट गोल्स या टर्म्स आपण समजून घेऊया. पीटी इंग्रजीमध्ये आहे, परंतु आपल्याला काळजी करण्याचं काहीच कारण नाही. स्पष्टीकरण मराठीमध्ये आहे, अधूनमधून इंग्रजी शब्द सुद्धा वापरेल. माझा प्रयत्न असा राहील की हे जे युनिट आहे त्याची एक थोडक्यात का होईना परंतु उपयोगी अशी माहिती आपल्यापर्यंत पोहोचावी. या ठिकाणी आपण जर मिलेनियम डेव्हलपमेंट हा शब्द विचारात घेतला, मिलेनियम आपल्याला माहिती आहे सहस्त्राब्द, आणि म्हणून युनायटेड नेशन्स मिलेनियम समिट was organized in the year 2000. हे द्वितीय सहस्त्राब्द पूर्ण झालेलं होतं इसवी सन 2000, आणि त्यावेळी हे समिट घेण्यात आलं. समिट म्हणजे शिखरवार्ता. एक गोष्ट आपण लक्षात घ्यायला पाहिजे, प्रत्येक शब्दाचा अर्थ वेगळा. कॉन्फरन्स, कन्व्हेन्शन, समिट, प्रोटोकॉल या सगळ्यांचे अर्थ वेगळे. त्याचा संदर्भ आल्यानंतर मी थोडा जास्त खुलासा आपणास देईल. यामध्ये जवळजवळ 189 देशांच्या लोकांनी भाग घेतला आणि ते प्रतिनिधी होते. This declaration consisted of 8 goals with measurable targets and for improving the overall quality of human life. These are known as Millennium Development Goals. Popular short form is MDGs. These are MDGs actually, Millennium Development Goals. आणि यांची संख्या होती 8. आणि या गोल्सच्या आधारे, या उद्देशांच्या आधारे वेगवेगळ्या देशांनी आपल्या देशाशी संबंधित 17 उद्दिष्ट तयार केली, आणि ती सस्टेनेबल डेव्हलपमेंट गोल्स SDGs, शाश्वत विकासाची उद्दिष्ट. यामध्ये मी ज्या फिगर्स आपल्याला दाखवणार आहे त्या काही इंटरनेटवरून घेतलेल्या आहेत, काही माझ्याच पर्यावरण शिक्षण या पुस्तकातून घेतलेले आहेत. सर्वप्रथम आपण मिलेनियम डेव्हलपमेंट गोल, सहस्त्राब्द विकास उद्दिष्टे यांचा विचार करू. यांची संख्या आहे 8. आणि हे गोल्स कोणते आहे, उद्दिष्ट कोणते आहे? इरॅडिकेट एक्स्ट्रीम पॉवर्टी अँड हंगर. जी काही गरिबी आहे वेगवेगळ्या देशामध्ये जगातल्या, ती नष्ट करायची. गरिबी आणि भूक एकमेकांशी संबंधित आहे. या दोन्ही गोष्टी जगातून नष्ट करणे हे सर्वात पहिलं उद्दिष्ट ठेवण्यात आलं. अचीव युनिव्हर्सल प्रायमरी एज्युकेशन, याला आपल्या देशामध्ये आपण UEE असं म्हटलेलं होतं, युनिव्हर्सलायझेशन ऑफ एलिमेंटरी एज्युकेशन. अँड दिस टार्गेट वॉज टू बी अचीव्ड बाय 1977. 1977 मध्येच आपल्याला ते साध्य करायचं होतं, पण ते आपण करू शकलो नाही. आणि आता 2021 आहे, तरी पण आपल्या देशामधली 100% मुलं ही प्राथमिक शाळेत जातात असा दावा आपण करू शकणार नाही. परंतु या ठिकाणी जे टार्गेट ठेवण्यात आलंय, युनिव्हर्सल प्रायमरी एज्युकेशन, सर्वांना कमीत कमी प्राथमिक शिक्षण हे मिळालंच पाहिजे, आणि ते मोफत स्वरूपाचं असेल, सक्तीचं असेल. प्रमोट जेंडर इक्वॅलिटी अँड एम्पॉवर विमेन. आपल्याला माहिती आहे लिंगभेदाची समस्या जगभर आहे. स्त्री पुरुष समानता ही अत्यंत आवश्यक आहे, आणि विशेषतः आपल्या देशामध्ये आपण पाहतो की स्त्री पुरुष समानतेपासून अद्यापही आपण बरेच दूर आहोत. प्रत्येक बाबतीत आपल्याला दिसेल डिसिजन मेकर, कुठलाही निर्णय घेणारी जी अथॉरिटी आहे
तो अधिकार आपल्या समाजामध्ये कुटुंबातील पुरुषाकडेच अद्यापही आपल्याला दिसतो. फारच कमी वेळेस तो अधिकार स्त्रियांना देण्यात येतो. चौथं उद्दिष्ट आहे रिड्यूस चाइल्ड मॉर्टॅलिटी, बाल मृत्यू दर कमी करणे. आपल्याला माहिती आहे की साधारणतः पेनिसिलिन या अँटीबायोटिकचा शोध लागण्या अगोदर परिस्थिती काय होती? बहुसंख्य देशांमध्ये जितके जन्म होत होते त्याच्या थोडेसेच कमी मृत्यू होत होते. एखाद्या परिवारात 8-9 मुलं व्हायची, त्यातली 4-5 मरून जायची, 1-2 वाचायची, आणि अशा प्रकारे जनसंख्या जी आहे, लोकसंख्या जी आहे ती जवळपास स्थिरच असायची, फार कमी गतीने वाढायची. आणि जेव्हा पेनिसिलिन या अँटीबायोटिकचा शोध लागला त्यानंतर या अँटीबायोटिक्समुळे मग हळूहळू आपण बऱ्याच प्रकारच्या रोगावर नियंत्रण मिळवलं. विशेष करून साथीचे रोग त्यामध्ये होते, वेगवेगळ्या लसी तयार झाल्या, आणि मग आपण पाहिलं की चाइल्ड मॉर्टॅलिटी ही कमी कमी होत गेली. परंतु विकसित देशाच्या तुलनेमध्ये अविकसित देशामध्ये आणि अविकसित देशामध्ये आणि विकसनशील देशामध्ये अद्यापही बाल मृत्यूदर हा बराच आहे. तो कमी करणे हे चौथं उद्दिष्ट होतं. पाचवं उद्दिष्ट इम्प्रूव्ह मॅटर्नल हेल्थ. आणि बाल मृत्यूदर आणि मातेचे आरोग्य या दोन्ही गोष्टी एकमेकांशी संबंधित आहेत. मातेचं आरोग्य जर चांगलं ठेवण्यात आलं तर निश्चितपणे जन्मास येणारं बाळ हे सुदृढ असेल, निरोगी असेल, आणि बाल मृत्यूदर सुद्धा कमी असेल. कॉम्बॅट HIV, एड्स, मलेरिया अँड अदर डिसीजेस हे 6वं उद्दिष्ट आहे बघा. ज्या अनेक प्रकारचे साथीचे रोग आहेत त्याच्यावर नियंत्रण, आणि एड्स सारखे जे जीव घेणे आजार आहेत त्यावर नियंत्रण मिळवणे हे सुद्धा एक अत्यंत महत्वाचं उद्दिष्ट हे सहस्त्राब्द विकास उद्दिष्टांमध्ये आपल्याला घेतल्याचं दिसेल. 7वं उद्दिष्ट एन्व्हायरमेंटल सस्टेनेबिलिटी. जे पर्यावरण आहे, वास्तविक आपण पर्यावरणाचे मालक नाही, आपण विश्वस्त आहोत, वी आर ट्रस्टीज. आणि अशा स्थितीमध्ये या पर्यावरणाचं संरक्षण करणे, जतन करणे आणि संवर्धन करणे, मी जे शब्द वापरतो प्रत्येक शब्दाचा वेगळा अर्थ. जतन करणे जे आहे तसं टिकवून ठेवणे, संवर्धन करणे जे आहे त्यामध्ये वृद्धी करणे, त्याच्यामध्ये वाढ करणे, आणि म्हणून एन्व्हायरमेंटल सस्टेनेबिलिटी, पर्यावरण हे शाश्वत स्वरूपात राहिलं पाहिजे, त्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचा बिघाड होता कामा नये, हे अत्यंत महत्वाचं उद्दिष्ट या ठिकाणी ठेवण्यात आलं. आणि आपल्याला माहिती आहे की मनुष्य हा पर्यावरणाचा अपत्य आहे. पर्यावरण जर बिघडलं असेल तर व्यक्ती जिवंत राहू शकणार नाही. ग्लोबल पार्टनरशिप फॉर डेव्हलपमेंट, जागतिक स्वरूपाचा सहयोग कशासाठी? सर्वांच्या विकासासाठी. सबका विकास सबके साथ, सर्वांच्या सहकार्याने जागतिक स्वरूपाचा विकास हे 8वं उद्दिष्ट आहे. अशा प्रकारे सहस्त्राब्द विकासाची उद्दिष्टे ही 8 आहेत, आणि ती 8 उद्दिष्टे या ठिकाणी स्क्रीनवर आपल्याला दाखवलेली आहे. आवाज येतो आहे? एनी फीडबॅक? हॅलो, आवाज येतोय? यानंतर आपण विचार करूया. आवाजाचा काहीतरी प्रॉब्लेम आहे, ऑडिबल नाहीये स्पष्ट. अच्छा, आय विल चेक. कारण बऱ्याच पार्टिसिपेंट्सचं म्हणणं आहे की ऐकायला येत नाही. आवाज येतोय सर? हॅलो, आवाज येतोय? हो हो, आवाज येतोय. हा, आता ठीक आहे.
हा ठीक आहे सर, थँक्यू. नाव इट्स ओके. थँक्यू. यानंतर आपण बघूया सस्टेनेबल डेव्हलपमेंट गोल्स. त्या पहिल्या सब हेडिंग मध्ये आपल्याला हेच दिसेल दोन्ही, MDG आणि SDG. याचा शॉर्ट फॉर्म आहे SDG, सस्टेनेबल डेव्हलपमेंट गोल्स. आणि ही जी उद्दिष्ट आहे ही वेगवेगळ्या राष्ट्रांनी मग थोडी आपापल्या आवश्यकतेनुसार ही थोडी त्यांनी बदलवून घेतली आहे आणि त्याचा विस्तार पण केलेला आहे. आता बघा, हे पहिलं उद्दिष्ट नो पॉवर्टी, हे कॉमन होतं, तिकडे पण होतं, MDG मध्ये पण हे होतं. झिरो हंगर म्हणजे हे सुद्धा त्यामध्ये MDG मध्ये होतं, मिलेनियम डेव्हलपमेंट गोल्स मध्ये हे सुद्धा होतं. गुड हेल्थ अँड वेल बिईंग, तिकडे बालकांच्या आणि मातेच्या विकासाचाच विचार केला होता हेल्थचा. या ठिकाणी दिस इज ऍक्च्युअली हेल्थ फॉर ऑल. जगामध्ये जेवढे काही लोक आहेत त्या सगळ्यांचं स्वास्थ्य हे उत्तम राहिलं पाहिजे. क्वालिटी एज्युकेशन अत्यंत महत्वाचं उद्दिष्ट आहे. क्वालिटी एज्युकेशन हे जर नसेल तर कुठलंच राष्ट्र विकसित होऊ शकणार नाही. एका विद्यापीठाने त्याच्या गेटच्या बाहेरच एक बोर्ड लावून ठेवला, त्यामध्ये काही लिहिलंय की जर तुम्हाला एखाद्या देशाला नष्ट करायचं असेल तर तुम्हाला लॉंग रेंज मिसाईलची गरज नाही, तुम्हाला कोणत्याही प्रकारच्या बॉम्बची, शिक्षणाची गुणवत्ता घसरू द्या. आणि अशा शिक्षण प्रणालीतून निघालेले विद्यार्थी कसे असतील, अशा शिक्षण प्रणालीतून निघालेले इंजिनियर्स आणि आर्किटेक्ट्स यांनी बांधलेल्या बिल्डिंग्स, यांनी बांधलेले पूल ही कोसळतील. अशा शिक्षण प्रणालीतून निघालेले डॉक्टर्स, त्यांच्या हातून खूप पेशंट्स मरतील. अशा शिक्षण प्रणालीतून आलेले जजेस, न्यायाधीश हे कोणत्याही प्रकारचा चांगला न्याय देऊ शकणार नाही. अशा शिक्षण प्रणालीतून आलेले CA आणि अकाउंटंट्स हे आपल्या आर्थिक ऱ्हासास कारणीभूत ठरतील. आणि अशा शिक्षण प्रणालीतून आलेले शिक्षक हे कोणत्याही प्रकारे पिढी घडवण्यास योग्य ठरणार नाही. तात्पर्य काय, शिक्षणाची गुणवत्ता अत्यंत महत्वाची, आणि म्हणून सस्टेनेबल डेव्हलपमेंटसाठी हे उद्दिष्ट अत्यंत महत्वाचं आहे. ही 4 उद्दिष्ट आपण पाहिली. यानंतर आपण पुढे जाऊया. जेंडर इक्वॅलिटी, हे उद्दिष्ट त्यात पण होतं MDG मध्ये. क्लिअर वॉटर अँड सॅनिटेशन, ही बघा सर्व राष्ट्रांची ही समस्या नाही, ही विकसनशील आणि विशेषतः अविकसित राष्ट्रांची समस्या आहे. आणि म्हणून ही वेगवेगळ्या राष्ट्रांशी संबंधित आहे ती उद्दिष्ट. क्लीन वॉटर अँड सॅनिटेशन अत्यंत महत्वाचं आहे, शुद्ध पेयजल आणि स्वच्छता. आणि म्हणून भारतासारख्या विकसनशील देशाला स्वच्छता अभियान हे राष्ट्रीय स्तरावर राबवावं लागत आहे. अफोर्डेबल अँड क्लीन एनर्जी अत्यंत महत्वाचं. याचं कारण असं की इलेक्ट्रिसिटी प्रोडक्शन मध्ये इतकं प्रदूषण होतं की ज्याचा काही हिशेब नाही. कोळशापासून जर आपण वीज तयार केली तर आपण एक गोष्ट लक्षात घ्या, कोळशाची कन्व्हर्टिबिलिटी ही फक्त 15% आहे. म्हणजे 85% हा वेस्टेज आहे. फक्त 15% कोळशामधली एनर्जी आपण इलेक्ट्रिसिटी मध्ये बदलवू शकतो. आणि ट्रान्समिशन लॉस आहे 50%. तात्पर्य काय की आपण जर 100 किलो कोळसा वापरला तर खऱ्या अर्थाने वीज कितीचे तयार होते, 7.5 किलोची. त्याचं कारण असं की 85% वेस्टेज आहे, 15% कन्व्हर्टिबिलिटी आहे, आणि त्या 15%च्या 50% ट्रान्समिशन लॉस. एका ठिकाणी दुसऱ्या ठिकाणी वीज वाहून नेताना ती सुद्धा बऱ्याच अंशी नष्ट होते. डिसेंट वर्क अँड इकॉनॉमिक
हेल्थ अत्यंत महत्वाचं आहे. कारण वर्किंग कंडिशन जर चांगल्या नसतील, ज्या ठिकाणी काम करतायत लोक, तिथली जर व्यवस्था ठीक नसेल, तिथलं वातावरण ठीक नसेल, तर कोणत्याही प्रकारे चांगलं काम होऊ शकणार नाही आणि आर्थिक विकास सुद्धा होऊ शकणार नाही. तर या ठिकाणी बघा, उद्दिष्ट क्रमांक 9, इंडस्ट्री, इनोव्हेशन अँड इन्फ्रास्ट्रक्चर. या ठिकाणी उद्योग उभारायचे, परंतु उद्योग कसे आपल्याला पाहिजे, एकदम परंपरागत स्वरूपाचे नको, जे कमीत कमी ऊर्जा वापरतील आणि वेगवेगळे नवोपक्रम ज्यामध्ये आपण आणू शकू, अशा प्रकारचे आपल्याला कारखाने, उद्योग उभारावे लागते. इन्फ्रास्ट्रक्चर, जर जास्तीत जास्त वापर आपल्याला सोलर एनर्जीचा करून या इन्फ्रास्ट्रक्चर मध्ये, या बिल्डिंग्स मध्ये, वेगवेगळ्या बिल्डिंग्स मध्ये आपल्याला प्रकाशाची आणि विजेची व्यवस्था कशी करता येईल ते आपल्याला बघायला लागेल. उद्दिष्ट क्रमांक 10, रिड्युस्ड इनइक्वॅलिटी. सर्व प्रकारची असमानता, लिंगभेद असेल, जाती व्यवस्था असेल, धर्मभेद असेल, सर्व प्रकारची इनइक्वॅलिटी, असमानता, आर्थिक असमानता असेल, सामाजिक असमानता असेल, ती सर्व प्रकारची असमानता आपल्याला दूर करायची आहे. हे अत्यंत महत्वाचं उद्दिष्ट. सस्टेनेबल सिटीज अँड कम्युनिटीज. शहराचा विकास आपण केला, परंतु हा विकास सुद्धा आपल्याला शाश्वत स्वरूपाचा असावा लागेल. त्याचं कारण असं काय होईल बघा, चीनमध्ये काय घडलं लक्षात घ्या. त्या ठिकाणी 98,000 धरणं उभारण्यात आली वेगवेगळ्या नद्यांवर, आणि बाहेरच्या देशात तिथून ज्या नद्या जातात त्याच्यावरही धरणं त्यांनी उभारली. आता सध्या ब्रह्मपुत्रेवर धरण उभारणं चालू आहे. परंतु इतक्या सारे धरणं उभारल्यानंतर आणि नद्या एकमेकांना जोडल्यानंतर तिथली जमीन अशी आहे की त्यामध्ये सगळीकडे आता पाणी झालेलं आहे. पावसाचं पाणी ही जमीन आता ओढून घेऊ शकत नाही. देअर इज ऍक्च्युअली सॅच्युरेशन. आणि म्हणून जशा प्रकारचा महापूर आता चीनमध्ये आला, तो आपण पाहतोय टीव्हीवर, त्याच्या बातम्या आपण पाहतोय, त्याचे व्हिडिओ आपण पाहतोय. तर हा सस्टेनेबल विकास नाही, हा शाश्वत विकास नाही. याच्यावर आपल्याला फारच विचार करावा लागेल की शाश्वत विकास म्हणजे नेमकं काय. तो संतुलित स्वरूपाचा असायला पाहिजे. कुठल्याही गोष्टीचा अतिरेक आपण करता कामा नये. रिस्पॉन्सिबल कन्झम्पशन अँड प्रोडक्शन खूपच महत्वाचं आहे. का मला जी आवश्यकता असेल त्यानुसारच कुठल्याही गोष्टीचा उपयोग करणे, आणि आवश्यक असेल तेवढ्याच गोष्टी तयार करणे, या दोन्हीमध्ये बॅलन्स पाहिजे. बॅलन्स नसेल तर पंचायत होईल. क्लायमेट ऍक्शन, जे वातावरण आहे हे वातावरण बदलत आहे आपल्याला माहिती आहे. तर त्या बदलाला कारणीभूत असणारे सर्व घटक आपल्याला विचारात घ्यावे लागतील आणि त्यांच्यावर नियंत्रण मिळवावं लागेल. लाईफ बिलो वॉटर, तळ्यामधलं जीवन असेल, समुद्रामधलं जीवन असेल, नद्यांमधलं जीवन असेल, या सर्वांचा आपल्याला विचार करावा लागेल. एक गोष्ट आपण लक्षात घ्या, फार पूर्वी 40-50 वर्षापूर्वी जेव्हा आम्ही लोक बघत होतो, फक्त सनलाईट ही एक साबण होती कपडे धुवायची, आणि आंघोळीची साबण होती लाईफ बॉय. त्यानंतर डिटर्जंट आलं. त्या डिटर्जंटचा परिणाम काय होतो की मी कुठल्याही प्रकारे कपडे धुतले असतील मशीनद्वारे, हाताने, तर हे पाणी शेवटी जलस्रोतामध्ये जाते, आणि जलस्रोतामध्ये पाणी गेल्यानंतर तिथे अनेक प्रकारच्या अवांछित वनस्पतींची वाढ होते. पाण्याचं कॉन्सन्ट्रेशन बदलतं, पाण्यामधली ऑक्सिजन डिमांड जी आहे ती सुद्धा बदलते, आणि तिथलं जे मराईन लाईफ आहे, जलजीवन आहे, ते धोक्यात येते. समुद्रामधलं असेल, नदीमधलं असेल, तलावामधलं असेल, सर्व प्रकारच्या वॉटर बॉडीजवर, जलजीवनावर, तिथले मासे असतील, इतर प्राणी असतील, त्या सगळ्यावर त्याचा
दुष्परिणाम होत असतो. लाईफ ऑन लँड, जमिनीवरचं जीवन आहे. आपण पाहिलं की हरित क्रांती आली, मग आपण इन्सेक्टिसाइड पेस्टिसाइडचा खूप वापर केला. कीटनाशके, तणनाशके यांचा आपण अपार प्रमाणात वापर केला. आणि काय झालं की जो नैसर्गिक नियंत्रण होतं ते नैसर्गिक नियंत्रण पिकांवरचं आणि बाकी गोष्टींवरचं संपलं. लाखोंच्या करोडोंच्या संख्येने जे कावळे बघत होतो आपण, ते निसर्गाचे स्कॅव्हेंजर्स आहेत. सफाई कामगार, मोफत काम करणारा सफाई कामगार निसर्गाचा, तो म्हणजे कावळा. परंतु इन्सेक्टिसाइड पेस्टिसाइड वापरल्यामुळे ते जे कीटक किंवा अळ्या त्यांनी खाल्ल्या आणि पॉयझनिंग झालं आणि ते मोठ्या संख्येने मरण पावले. अशा प्रकारे एक नॅचरल बॅलन्स, नैसर्गिक संतुलन हळूहळू आपण नष्ट केले. पीस, जस्टिस अँड स्ट्रॉंग इन्स्टिट्यूशन्स, सगळ्यांना न्याय मिळाला पाहिजे, सगळीकडे शांतता असली पाहिजे आणि अशा प्रकारच्या संघटना, अशा प्रकारच्या संस्था आपल्याला स्थापन कराव्या लागतील. आणि बघा, हे जे गोल आहे शेवटचं, पार्टनरशिप फॉर दी गोल्स, जे काही उद्दिष्ट आपण पाहिले त्या उद्दिष्टांना साध्य करण्यासाठी जेवढ्या काही एजन्सीज असतील, जेवढ्या काही संघटना असतील, जेवढ्या काही NGOs असतील, जेवढ्या गव्हर्नमेंट एजन्सीज असतील, प्रायव्हेट एजन्सीज असतील, त्या सर्वांचं सहकार्य आपल्याला मिळवावं लागेल. आणि म्हणून त्याने ते हात सगळ्यांची मिळवलेले दाखवले, ते सहकार्य दर्शवत. तर अशा प्रकारे आपण या पहिल्या उपघटकामध्ये म्हणू आपण, किंवा पहिल्या हेडिंग मध्ये आपण पाहिलं डेव्हलपमेंट अँड एन्व्हायरमेंट, आणि त्याच्यामध्ये आपण सहस्त्राब्दाची जे काही उद्दिष्ट होती आणि शाश्वत विकासाची जी काही उद्दिष्ट होती ती पाहिली. सहस्त्राब्द उद्दिष्टे ही 8 होती आणि शाश्वत विकासाची उद्दिष्टे ही 17 होती. त्या सर्व उद्दिष्टांचा विचार आपण या ठिकाणी थोडक्यात केला. ह्युमन अँड एन्व्हायरमेंट इंटरॅक्शन, अँथ्रोपोजेनिक ऍक्टिव्हिटीज अँड देअर इम्पॅक्ट्स ऑन एन्व्हायरमेंट. या ठिकाणी अँथ्रोपोजेनिकचा अर्थ असा की ज्या मानवाशी संबंधित क्रियाकलाप आहे त्या सगळ्यांचा समावेश इथे आहे आणि त्याचा पर्यावरणावर काय प्रभाव होतो याचा अभ्यास या ठिकाणी आपल्याला करायचा आहे. एक गोष्ट लक्षात घ्या, शब्द वापरलाय मी बघा, कॅरिंग कॅपॅसिटी ऑफ द अर्थ कंसामध्ये बायोस्फिअर. वास्तविक पृथ्वी हा केवळ एक ग्रह नाही, तो ग्रह मालिकेच्या दृष्टीने ग्रह तर आहे, परंतु खऱ्या अर्थाने तो ग्रह नसून जैव गोल आहे. इतर ग्रहामध्ये जीवसृष्टी असल्याचं आपल्याला दिसलेलं नाही अद्याप तरी, परंतु पृथ्वीवर मात्र, पृथ्वीच्या भूपृष्ठावर ज्याला आपण म्हणू, पृथ्वीच्या खाली म्हणू, बऱ्याच भूपृष्ठाखाली आणि पृथ्वीच्या वर बरेच किलोमीटर पर्यंत वेगवेगळ्या प्रकारात जीवांचं अस्तित्व आपल्याला दिसतं. आणि म्हणून पृथ्वी हा केवळ एक ग्रह नसून तो जैवगोल आहे, बायोस्फिअर आहे, असं आपल्याला म्हणावं लागेल. वैज्ञानिकांनी खूप रिसर्च केला आणि त्यांचं म्हणणं असं आहे की पृथ्वीची संवहन क्षमता, कॅरिंग कॅपॅसिटी, ही जास्तीत जास्त 1000 कोटी लोकांची आहे. जास्तीत जास्त पॉप्युलेशन ऑफ द वर्ल्ड ऍट प्रेझेंट. आणि जर आपण नेटवर सर्च केलं तर असं दिसेल की पृथ्वीवर सध्या जी जनसंख्या आहे, लोकसंख्या आहे, ती 788.6 करोड आहे. म्हणजे फक्त आता 111.4 इतकी जास्तीत जास्त लोकसंख्या वाढू शकते. त्यानंतर जर आपण वाढवली, लोकसंख्या वाढू दिली, तर या पृथ्वीचं काय होईल हे आपण सांगू शकणार नाही. पॉप्युलेशन ऑफ इंडिया ही 3821 म्हणजे कालची फिगर होती, 139.5 करोड. विथ वर्ल्ड्स 2.4% लँड एरिया, our country has to support about 17.6% population of the world. भारताची जी एकूण जमीन आहे, भूक्षेत्र आहे, ते आहे जगाच्या तुलनेत 2.4%.
आणि लोकसंख्या जगाच्या तुलनेत 17.6%. आपल्याला दिसेल का हा किती मोठा इम्बॅलन्स आहे, आणि त्यामुळे हे सगळे प्रॉब्लेम निर्माण होतात. ओव्हर पॉप्युलेशन गिव्ह राईज टू ओव्हर कन्झम्पशन. एक आपण चक्र लक्षात घ्या. मूळ गोष्ट कुठली आहे? लोकसंख्या विस्फोट, झपाट्याने वाढणारी लोकसंख्या. आणि हे झपाट्याने वाढणारी लोकसंख्या असेल तर त्यासाठी आपल्याला जास्तीत जास्त उत्पादन करावं लागेल. ते अन्नधान्याचं असेल, मग त्यासाठी शॉर्टकट वापरला जाईल, हायब्रिड व्हेरायटीज वापरली जातील, अनेक प्रकारची रासायनिक खतं वापरली जातील. आणि हे सगळं करताना आपण जमिनीचा विचार करणार नाही. उद्दिष्ट काय असेल? जास्तीत जास्त उत्पादन मिळालं पाहिजे. एक गोष्ट आपण आणखी लक्षात घ्या, शेतकरी जेव्हा उत्पादन वाढवतो तेव्हा तो NPK, नायट्रोजन, पोटॅशियम आणि फॉस्फरस ही 3 खतच देत असतो. NPK आणि जे मायक्रोन्यूट्रिएंट्स आहेत जमिनीमध्ये, आपल्याला माहिती आहे, जर आपण पिरियडिक टेबल पाहिला केमिस्ट्रीमध्ये तर आज 118 एलिमेंट्स त्यामध्ये आहेत. असे 118 एलिमेंट जमिनीमध्ये आहेत. त्यामध्ये स्वर्ण आहे, सिल्वर आहे, सगळंच आहे. कॅडमियम आहे, सोडियम आहे, जेवढे एलिमेंट्स आहेत 118 पिरियडिक टेबल मधले ते सगळे जमिनीमध्ये. आणि पिकामध्ये हे सगळे येत असतात, ते माणसाच्या शरीरात जात असतात आणि माणसाच्या शरीराचं पोषण होत असते जेव्हा आपण फक्त 3च प्रकारची खतं देऊ. तेव्हा त्या जमिनीमधली सूक्ष्म पोषके, मायक्रोन्यूट्रिएंट्स हे कमी होतील आणि कालांतराने व्यक्तीच्या शरीरामध्ये, कोणाच्या शरीरामध्ये मॅग्नेशियम कमी झालं, कोणाच्या शरीरामध्ये पोटॅशियम कमी झालं, कोणाच्या शरीरामध्ये सोडियम कमी झालं, अशा केसेस होऊ लागतील. त्या आता किंबहुना होऊ लागलेल्या आहेत. मी अनेक अशा केसेस पाहिल्या. सोडियम कमी झाल्यावर त्या व्यक्तीची स्मृती जाते, त्याला काही आठवत नाही, व्यवहारावर, वागणुकीवर, वर्तनावर नियंत्रण राहत नाही. तर अशा प्रकारचे आजार हे अशा प्रोडक्शनमुळे होऊ शकतील. दिस नीड्स मोर अँड मोर इंडस्ट्रियलायझेशन. जास्तीत जास्त आपल्याला औद्योगिकरण करावं लागेल. औद्योगिकरण वाढवलं तर जे काही नॅचरल रिसोर्सेस आहे, नैसर्गिक संसाधन आहे, नैसर्गिक स्रोत आहे, त्याचं जास्तीत जास्त शोषण होईल. ऑल दिस रिझल्ट्स इन एअर, वॉटर, लँड, सॉइल अँड सेव्हरल टाइप्स ऑफ पोल्युशन. अनेक प्रकारचे प्रदूषण यामुळे होतील. वायू प्रदूषण होईल, जल प्रदूषण होईल, भूमी प्रदूषण होईल, मृदा प्रदूषण होईल आणि इतर अनेक प्रकारचे प्रदूषण. रेडिओ ऍक्टिव्ह पोल्युशन असेल, अवकाश प्रदूषण असेल, समुद्री प्रदूषण असेल, सगळ्या प्रकारचं जवळजवळ 17 प्रकारची प्रदूषण आहे. ती सगळी ओव्हर इंडस्ट्रियलायझेशन मुळे होऊ शकतील किंवा होतातच किंबहुना. आणि याचा परिणाम म्हणून आपण बघतो क्लायमेट चेंज इज देअर, causes climate change and this causes numerous health hazards. आणि अनेक प्रकारचे स्वास्थ्य समस्या यामधून निर्माण होतील, अनेक प्रकारचे रोग यामधून निर्माण होईल. आणि या रोगराईस कारणीभूत असेल तर बऱ्याच अंशी वातावरणाचं प्रदूषण हे कारणीभूत असतं, डायरेक्टली किंवा इनडायरेक्टली, प्रत्यक्षपणे किंवा अप्रत्यक्षपणे. क्लायमेट चेंज ऍडव्हर्सली अफेक्ट्स इकॉनॉमिक ग्रोथ, हे दिलेलं आहे तुमच्या सिलेबस मध्ये. साहजिकच आहे, जर सीझन बदलले, जर वातावरणच बदललं तर त्याचा विपरीत परिणाम पिकांवर होतो. साधारणतः एक 40-50 वर्षापूर्वी आम्ही लोक पाहत होतो की हिवाळा हा संपूर्ण 4 महिन्याचा असायचा. आता तसं होत नाही. हिवाळा येतो कधीतरी डिसेंबर जानेवारीमध्ये सुरू होतो आणि बरेचदा त्यातही थंडी राहत नाही, कोल्ड वेव्ह येते. आणि अशा प्रकारे ज्या पिकांना ती थंडी पाहिजे होती, गव्हासारखं पीक, त्याच्यावर त्याचा दुष्परिणाम होता. कपाशीसारखं पीक ज्याला फोटो पिरियड पाहिजे, तो फोटो पिरियड त्याला मिळत नाही, त्याचा विपरीत परिणाम त्या पिकावर होतो. आणि इतर सर्व घटकांवर वातावरणातील बदलाचा परिणाम होतो आणि त्याचा निश्चितपणे परिणाम आर्थिक प्रगतीवर होतो.
मेनी पॉलिटिकल इश्यूज आर ऑल्सो रिलेटेड विथ एन्व्हायरमेंट. आपण बघतो अनेक ठिकाणी धरणासाठी सुद्धा, या ठिकाणी धरण बनवायचं की नाही यासाठी बरेचसे राजकीय विवाद होतात आणि मग मेघा पाटकर सारख्या व्यक्ती नर्मदा बचाव आंदोलन सुद्धा सुरू करतात. तर अशा अनेक प्रकारे आपल्याला दिसेल की हे सगळे इश्यूज हे पर्यावरणाशी संबंधित आहे, पॉलिटिकल इश्यूज सुद्धा. ही गोष्ट आपल्याला लक्षात घ्यावी लागेल. एन्व्हायरमेंटल इश्यूज लोकल, रिजनल अँड ग्लोबल, तिन्ही प्रकारचे इश्यूज आपल्याला लक्षात घ्यावे लागतील. लोकल एकदम स्थानिक, नंतर आपल्या विभागाचे जे काही, परिसराचे जे काही आहे, आणि नंतर जागतिक स्वरूपाचे. दिस इन्क्लूड्स डिफरंट टाइप्स ऑफ पोल्युशन. निश्चितपणे प्रदूषण हा संपूर्ण जगासमोर स्थानिक स्तरापासून तर जागतिक स्तरापर्यंत प्रदूषण ही एक मोठी समस्या आहे. हे आता निर्विवाद सिद्ध झालेलं आहे, आपल्याला माहिती. व्हॉट इज पोल्युशन? द वर्ड पोल्युशन इज डिराइव्ड फ्रॉम द लॅटिन वर्ड पोल्युशने, which means to make something dirty and harmful. बघा किती सुंदर व्याख्या आहे की प्रदूषण म्हणजे काय. तर प्रदूषण म्हणजे एखादी गोष्ट घाणेरडी करणे आणि अपायकारक ठरेल अशा प्रकारे तिचं स्वरूप आहे. तसं वॉटर पोल्युशन म्हणजे काय नेमकं? त्या वॉटर, पाण्यामध्ये घाण साचते, वेगवेगळ्या प्रकारचे केमिकल्स त्यात येतात, वेगवेगळ्या प्रकारच्या वनस्पती त्यात वाढतात, पाणी घाणेरडं होतं, त्याचा रंग बदलतो. शुद्ध पाणी हे रंगहीन, वासहीन, चवहीन असते. ते गंधहीन असते, चवहीनही असते आणि रंगहीन पण असते. थोडंसं प्रदूषित असेल तर ते निळसर असतं, थोडं आणखी प्रदूषित असेल तर ते हिरवं असतं, जास्त प्रदूषित असेल तर ते पिवळं असतं, आणि अति प्रदूषित असेल तर ते काळसर असतं. अशा प्रकारे आपल्याला दिसेल की प्रदूषण म्हणजे काय. तर कुठलीही गोष्ट, मग ती वायू असेल, जल असेल, भूमी असेल, ही घाणेरडी करणं आणि अपायकारक ठरेल असं त्याचं स्वरूप करणं म्हणजे प्रदूषण. डेफिनेशन ऑफ पोल्युशन: पोल्युशन इज द कंटॅमिनेशन ऑफ द एन्व्हायरमेंट इन सच अ वे दॅट इट क्रिएट्स हॅझार्ड्स टू द हेल्थ. आणि परिणाम काय होईल? मनुष्य जीवनावर किंवा प्राणी जीवनावर, फक्त मनुष्याचा विचार आपण करणार नाही, प्राणी जीवनावर त्याचा परिणाम होईल. कीटकापासून, मुंगीपासून, बॅक्टेरियापासून तर हत्तीपर्यंत, समुद्रामध्ये राहणाऱ्या आणि 500 वर्षपर्यंत जगू शकणाऱ्या नील माशापर्यंत, ब्ल्यू व्हेल, त्याचा प्रभाव होतो. सेफ्टी अँड वेलफेअर ऑफ लिव्हिंग ऑर्गॅनिझम अँड ऑल्सो प्रूव्स हार्मफुल टू नॉन लिव्हिंग थिंग्स. म्हणजे आपण इथे फक्त जैविक घटकाचा विचार करायचा नाही, फक्त मनुष्य तर सोडा, मनुष्य तर आहेच, सर्व प्रकारचे सजीव, सजीवच नाही, जे नॉन लिव्हिंग आहे, ज्या निर्जीव गोष्टी आहेत, त्याच्यावर सुद्धा प्रदूषणाचा परिणाम होत असतो. सगळ्यात मोठं उदाहरण सांगायचं म्हणजे ताजमहल, जो अत्यंत पांढरा होता, शुभ्र होता, मथुरा इथे ऑइल रिफायनरी लागली आणि त्याच्या प्रदूषणामुळे तो हळूहळू ते संगमरवर जे आहे ते पिवळसर होत आहे. नॉन लिव्हिंगवरही त्याचा परिणाम होतो. पॉल्युशन क्रिएट्स मेनी एन्व्हायरमेंटल हॅझार्ड्स लाईक ग्लोबल वॉर्मिंग अँड ऍसिड रेन. ही आकृती थोडी काळजीपूर्वक बघा. ही माझ्या पुस्तकातून घेतलेली आहे, पर्यावरण शिक्षण, आणि सर्व गोष्टी ह्या मराठीमध्ये दिलेल्या आहेत. सूर्यापासून आपल्याला माहिती आहे की सूर्य काय आहे नेमका. सूर्य हा हिलियम वायूचा खूप मोठा गोळा आहे, ती काही सॉलिड नाही. सूर्य हा हिलियम वायूचा खूप मोठा गोळा आहे आणि हिलियमचं रूपांतर सातत्याने हायड्रोजन मध्ये होतं आणि या परिवर्तनामध्ये जी काही एनर्जी आहे त्याचं रूपांतर सूर्यप्रकाशात आणि सौर ऊर्जेमध्ये होतं. आणि ही सौर ऊर्जा किरणांच्या रूपात पृथ्वीपर्यंत पोहोचते. सूर्याची जी काही ऊर्जा आहे
त्यातली फार तर 1% ऊर्जा ही पृथ्वी तलापर्यंत पोहोचत असते. आणि यामध्ये बघा की बरीचशी ऊर्जा ही वातावरणामध्ये रिफ्लेक्ट होते, परंतु काही ज्याला आपण अति तांबडी किरणे म्हणू मराठीत, आपल्याला माहिती आहे अल्ट्रा रेड आणि अल्ट्रा व्हायलेट असे 2 प्रकारची किरणं असतात. तर ही अति तांबडी किरणं ही पुन्हा परावर्तित होतात, कारण या वातावरणामध्ये जर कार्बन डायऑक्साईड सारखे वायू असतील, याच्यामध्ये हॅलॉन्स असतील, याच्यामध्ये क्लोरोफ्लोरोकार्बन्स असतील, तर हे वायू काय करतात, एक प्रकारचं आवरण तयार करून ही जी वातावरणात परत जाणारी किरणे आहे ती जमिनीकडे पुन्हा वळवतात आणि अशा प्रकारे जमिनीचं तापमान वाढतं. त्यालाच आपण ग्लोबल वॉर्मिंग असं म्हणतो. आणि ग्लोबल वॉर्मिंग ही समस्या, हरितगृह परिणाम ज्याला म्हटलं जातं, ही समस्या ही संपूर्ण जगाला भेडसावत आहे. आणि ग्लोबल वॉर्मिंगमुळे काय काय होतं आपल्याला त्याचे दुष्परिणाम चांगल्या प्रकारे माहिती आहेत. की ग्लेशियर्स जे आहे त्या वितळतात, समुद्रातील पाण्याचा स्तर वाढतो, आणि हा स्तर जर खूप मोठ्या प्रमाणात वाढला तर आपल्याला असं दिसून येईल की त्यामुळे समुद्राचं पाणी हे वस्त्यांमध्ये, शहरांमध्ये शिरू शकेल. आणि असे प्रकार घडत आहेत आणि भविष्यात ते जास्त प्रमाणात घडतील अशी शक्यता आहे. ग्लोबल वॉर्मिंग या सगळ्याचा परिणाम निश्चितपणे पिकांवर होतो, एकंदरीत वातावरणावर होतो, मनुष्याच्या स्वास्थ्यावर पण होतो. आणखी एक दुष्परिणाम हा ऍक्च्युली ज्याला आपण ऍसिड रेन म्हणतो, आम्लवर्षा. चिमणीमधून, थर्मल पॉवर मध्ये चिमणी लागलेल्या आहे, उद्योगात लागलेल्या आहे, त्यामधून जो धूर बाहेर निघतो त्यामध्ये नत्रवायू असतो, त्यामध्ये सल्फर डायऑक्साईड असतो, त्यामध्ये क्लोरीन असतो. आणि हे वायू काय करतात, हे वातावरणातील वायू बरोबर मिसळून वातावरणामध्ये पाण्याची वाफ आहे त्याच्याबरोबर रिॲक्शन करून नत्र आम्ल, त्यानंतर गंधक आम्ल आणि हायड्रोक्लोरिक ऍसिड अशा प्रकारचे ऍसिड्स तयार करतात. आणि तिथे तर ते ऍसिड जे आहे ते पावसाच्या स्वरूपात जमिनीवर येतात आणि त्यालाच आपण आम्लवर्षा म्हणतो. आणि आपल्याला माहिती आहे आम्लाचा गुणधर्म, ते कुठल्याही वस्तूच्या रसाला कारणीभूत ठरते, कारण ते तीव्र स्वरूपात असेल तर घातकच असेल. इम्पॅक्ट ऑफ पोल्युटंट्स ऑन ह्युमन हेल्थ, हा बघा आपल्या याच्यामध्ये 4थ्या क्रमांकावर हा आहे, इम्पॅक्ट ऑफ पोल्युटंट्स ऑन ह्युमन हेल्थ. व्हॉट इज पोल्युटंट? प्रदूषक. त्या ठिकाणी आपण प्रदूषण हा शब्द वापरला होता, इथे आपण शब्द वापरतोय प्रदूषक. Pollutant means a solid, liquid or gaseous substance which can be harmful to living organisms and non-living things as well. Some of the diseases caused by pollutants are as under. तर हा प्रदूषक काय असेल, तो घन स्वरूपात असेल, द्रव स्वरूपात असेल किंवा वायू स्वरूपात सुद्धा असेल. आणि हा संपूर्ण सजीव सृष्टीला घातक ठरेल, कारण आपल्या सिलेबस मध्ये दिलेलं आहे की याचे दुष्परिणाम काय होतील मनुष्याच्या स्वास्थ्यावर. इम्पॅक्ट ऑफ पॉल्युटंट्स ऑन ह्युमन हेल्थ. सिलिका असेल, सिलिकोसिस हा आजार त्यापासून होऊ शकेल. हे जे मुलं जे खदानीमध्ये वगैरे काम करतात त्यांना सहसा हे आजार होतात, मोठ्यांनाही होतात पण मुलांना जास्त होतात. ऍस्बेस्टॉस हे असेल, त्याचे कण असतील, ऍस्बेस्टोसिस, कॅडमियम किंवा आर्सेनिकचे कण असतील, लिव्हर डॅमेज अँड हाय बीपी, नॉइस पोल्युशन, बधिरपणा, हाय बीपी, हार्ट प्रॉब्लेम्स, मेंटल प्रॉब्लेम्स, हे सगळे आपल्याला ध्वनी प्रदूषणामुळे झाल्याचं दिसेल. हे लोक गिरणीमध्ये काम करतात वर्षानुवर्ष, काही वर्षानंतर ते बहिरे झालेले आपल्याला दिसतील, असं मी पाहिलेलं आहे. या लोकांना ब्लड प्रेशरचा पण त्रास होतो, अनेक लोकांना हार्ट प्रॉब्लेम्स होतात.
आणि सारख्या गोंगाटामध्ये वावरलो आपण तर अनेक प्रकारचे मानसिक आजार सुद्धा होऊ शकतात. एक गोष्ट आपण लक्षात घ्या, मानसिक आजार ही फार मोठी समस्या भविष्यात राहणार आहे. आपण जर डिक्शनरी ऑफ सायकोलॉजी हे रेफर केली तर आपल्याला असं दिसेल की सामान्यतः 1200 प्रकारचे मेंटल डिसऑर्डर त्यांनी आता आयडेंटिफाय केलेले आहेत. देर आर ऍक्च्युअली more than 1200 mental disorder which are already identified and many more are in pipeline. अनेक प्रकारचे मानसिक आजार हे भविष्यात उद्भवणार आहेत. आताही आहेत, भविष्यातही उद्भवणार आहेत. फक्त आपल्याला ते आहेत हे आपल्याला माहिती पडत नाही. हा भाग वेगळा ऍक्यूट स्वरूपाचे असतील, वेगळ्या स्वरूपाचे असतील तर ते आपल्याला माहित पडतात. एक गोष्ट आपण लक्षात घ्या, माणसाचा जो ब्रेन आहे त्याला सुद्धा इतर अवयवासारखा आजार होऊ शकतो. त्यामध्ये शर्मेची गोष्ट काहीच नाही, तो कोणालाही होऊ शकतो. मर्क्युरी, पारद किंवा पारा अत्यंत घातक. हा जर शरीरात गेला तर मनुष्य कोमात चालला जातो, त्याला मृत्यू पण त्याचा ओढवू शकतो. आणि याचं सगळ्यात मोठं उदाहरण मिनीमाटा डिसीज, जपान. मिनीमाटा हे का बेटाचं नाव आहे जपान मधल्या. त्या ठिकाणी फॅक्टरी होती ज्यातून पारा हा तिथल्या नदीतल्या तलावातल्या पाण्यात सोडला जात होता आणि त्या पारामध्ये त्या पाण्यामध्ये राहणारे जे मासे होते किंवा इतर जलचर होते ते व्यक्तीच्या खाण्यात आल्यानंतर त्यांना सुद्धा तो डिसीज झाला होता आणि अनेकांना कोमामध्ये गेले. अनेक लोक त्यांना ते मृत्यू पण पावले. त्याला मिनामाटा डिसीज ही फेमस आहे. लीड, कॅडमियम, क्रोमियम हे असे केमिकल्स आहेत हे आपल्या हाडामधलं कॅल्शियम कमी करतात. दिस डिस्प्लेसेस कॅल्शियम फ्रॉम बोन्स, कॉजेस किडनी डिसीज अँड लिव्हर डॅमेज. मला वाटतं हे सगळं सांगण्याची गरज नाही, आपल्याला माहिती आहे, त्याचा अर्थ आपल्याला कळतोय. कोल पार्टिकल्स, ब्लॅक लंग कॅन्सर, क्लोरोफ्लोरोकार्बन्स, CFCs, डिप्लिशन ऑफ ओझोन लेअर एक खूप मोठा प्रॉब्लेम आहे जगासमोरचा. आपल्याला माहिती आहे की पृथ्वीवर अल्ट्रा व्हायलेट आणि अल्ट्रा रेड, अति नील आणि अति तांबडी किरण ही जास्त प्रमाणात येऊ नये म्हणून कवचाचं काम करतं ओझोन. इन केमिस्ट्री ओझोन इज O3. ऑक्सिजन O2, त्याच्यामध्ये एक ऑक्सिजन आणखी आला की त्याचा O3 तयार होतो. आणि ही ओझोन लेअर आहे ही सुमारे 8-9 किलोमीटर थिक अशी ओझोन लेअर, याचं कवच पृथ्वीभोवती असते. आणि या कवचातून अति नील आणि अति तांबडी किरण ही थांबवली जातात, बऱ्याच प्रमाणात ती शोषून घेतली जातात, ती पृथ्वीपर्यंत पोहोचत नाही. परंतु या कवचाला जर डॅमेज झाला असेल, त्याचा जर ऱ्हास झाला असेल, ते जर विरळ झालं असेल, त्याला जर छिद्र पडलेलं असेल तर सूर्यापासून निघणारी अति नील आणि अति तांबडी किरण, अल्ट्रा रेड अँड अल्ट्रा व्हायलेट रेज ही सरळ पृथ्वीपर्यंत पोहोचतील आणि ती मोठ्या प्रमाणावर सजीव सृष्टीला हानी पोचवेल. आणि म्हणून संपूर्ण जगाला याची काळजी आहे की ओझोन लेअर ही चांगली राहिली पाहिजे. ओझोन कवच आपण याला म्हणू. CO2, CO, SO2 याच्यापासून ऍसिड रेन्स होते, आपण पाहिलं. ग्लोबल वॉर्मिंगला कारणीभूत आहे हे आपण पाहिलं. सायनाइड्स, डेथ ऑफ लिव्हिंग थिंग. आपल्याला माहिती आहे सायनाइड ही जगामधलं सगळ्यात जालिम जहर, सगळ्यात जालिम विष. आणि या सायनाइडचं याची चव पाहण्यासाठी, विशेषतः पोटॅशियम सायनाइड या पदार्थाची चव पाहण्यासाठी 2 वैज्ञानिकांनी आपला जीव पणास लावला. पहिल्या वैज्ञानिकांनी पोटॅशियम सायनाइड जिभेवर ठेवलं, चव कळल्याबरोबर ते कागदावर S लिहू शकले. जगाला समजलं की पोटॅशियम सायनाइड हे एक तर स्वीट असेल किंवा सोअर असेल, म्हणजे तुरट आंबट असेल किंवा गोड असेल. कन्फ्युजन झालं. दुसऱ्या वैज्ञानिकांनी काय केलं की पुन्हा ते जिभेवर ठेवलं आणि SW लिहिलं. तेव्हा जगाला समजलं की पोटॅशियम सायनाइड नावाचं सगळ्यात जालिम विष
हे चवीमध्ये गोड आहे, परंतु हे किती भयंकर आहे त्याचं एक उदाहरण भोपाल गॅस ट्रॅजेडीच्या नावाखाली आपल्याला माहिती आहे. 2 डिसेंबर 1984 ची मध्यरात्र आणि भोपाळमध्ये, मी स्वतः भोपाळमध्ये 6-7 वर्ष होतो, पण ही ट्रॅजेडी झाली तेव्हा मात्र नव्हतो. पण माझे अनेक नातेवाईक आणि मित्र तिथं होते, त्यांनी मला प्रत्यक्ष वर्णन सांगितलं काय झालं. पोटॅशियम आयसोसायनेट हा गॅस जेव्हा लीक झाला, तो सायंकाळी 5 पासूनच लीक झाला. फॅक्टरीने पुष्कळ प्रयत्न केला तो थांबवण्याचा, थांबला नाही. ते चेंबर फक्त लीक झालं, त्याचे वॉल्व, तरी त्यामध्ये हजारो लोक मरण पावले आणि अनेक सजीव मरण पावले ते आपल्याला माहिती नाही, त्याचा आपण काही अंदाज घेतला नाही. परंतु हे चेंबर जे बर्स्ट झालं असतं, फुटलं असतं, तर 100 किलोमीटर त्रिज्या आपल्याला माहिती आहे, रेडियस, त्या फॅक्टरीच्या आसपास 100 किलोमीटरच्या त्रिज्येमधला एकही सजीव शिल्लक राहिला नसता. एवढं भयंकर विष पोटॅशियम सायनाइड आहे. गॅस होता पोटॅशियम आयसोसायनेट. आणि आपल्याला माहिती आहे अनेक प्रकारची बॅक्टेरिया, फंगस म्हणजे ज्याला आपण म्हणू कवके, बॅक्टेरिया हे सूक्ष्मजीव आपल्याला माहिती आहे, आणि व्हायरस हे विषाणू आहे. हे जीवाणू, कवके आणि विषाणू हे लिव्हिंग आणि नॉन लिव्हिंग दोन्ही मध्ये येतात. नॉन लिव्हिंग मध्ये यासाठी की त्यांना काही अन्न पाणी वगैरे हे काही लागण्याची गरज नाही, आणि लिव्हिंग यासाठी की ते मल्टिप्लाय होतात. आपण पाहिलं कोरोना व्हायरस किती सपाट्याने मल्टिप्लाय होतो आणि त्याचे वेगवेगळे व्हेरियंट जगाने अनुभवले. संपूर्ण जग या महामारीचं संकट आज अनुभवत आहे. कॉजेस मेनी डिसीजेस अँड पॅन्डेमिक्स. हे सर्व आपल्याला असं दिसेल की वेगवेगळ्या प्रकारच्या प्रदूषणामुळं आपल्याला बॅक्टेरियामध्ये वाढ झालेली दिसेल, वेगवेगळ्या प्रकारचा फंगस वाढलेला दिसेल, वेगवेगळ्या प्रकारचे व्हायरसेस, विषाणू वातावरणात आलेले दिसतील, आणि अनेक प्रकारचे रोग आणि महामारी त्यापासून उद्भवेल. एनर्जी रिसोर्सेस, बघा हे फार महत्वाचा भाग आहे हा. कॅपॅसिटी ऑफ डुईंग वर्क इज नोन ॲज एनर्जी. ऊर्जा म्हणजे काय, तर कुठलंही कार्य पार पाडण्याची क्षमता ज्यामुळे आपल्याला मिळते. एनर्जी कॅनॉट बी क्रिएटेड ऑर डिस्ट्रॉइड, इट कॅन बी ट्रान्सफॉर्म फ्रॉम वन फॉर्म टू अनदर. हे आपण फिजिक्स मध्ये शिकलो, केमिस्ट्री मध्ये शिकलो. एनर्जी रिसोर्सेस आर नॉन रिन्युएबल अँड रिन्युएबल ॲज वेल. आपल्या सिलेबस मध्ये थोडस हे विशेष बरोबर दिलेले नाही आहे, त्याला आपण त्याचे डिटेल्स थोडेसे पुढच्या चार्ट मध्ये पाहू. दिस कॅन बी क्लासिफाईड ॲज फॉलोज. हे थोडसे त्याची अर्धवटच माहिती सिलेबस मध्ये दिली. बघा ऊर्जा साधनांचं वर्गीकरण, यामध्ये आपल्याला पूर्ण माहिती दिसेल. हा चार्ट माझ्याच पुस्तकातून घेतलेला आहे, पर्यावरण शिक्षण. ऊर्जा साधनांचे वर्गीकरण, किती प्रकारचे सोर्सेस आहे बघा. प्राणीज आणि अप्राणीज. प्राणीज मध्ये, प्राणी म्हणजे बेस्ड ऑन ह्युमन रिसोर्स अँड अदर ॲनिमल्स. पहा, प्राणीज ऊर्जा, मनुष्य हा फॅक्टरीमध्ये काम करतो, मनुष्य हा घर बांधतो, मनुष्य हा अनेक प्रकारची कामं करतो, ही सगळी ऊर्जाच आहे. मी जर हाताने कपडे धुत असेल तर ती ऊर्जाच आहे, मी जर मशीनने धुत असेल तर ती मात्र वेगळ्या प्रकारची ऊर्जा आहे. माझ्या घरचे लोक जर जात्यावर कणिक पीठ दळत असतील तर ती मनुष्य ऊर्जा आहे. ती जर चक्कीमध्ये, गिरणीमध्ये दळत असतील तर ती वेगळ्या प्रकारची ऊर्जा आहे, त्यासाठी इलेक्ट्रिसिटी लागते. प्राणीज ऊर्जा, बैल शेतामध्ये काम करतात, घोडा हा टांगा ओढतो, बग्गी ओढतो, इतर अनेक प्रकारची कामं करतो. रेडा हा मोठमोठ्या प्रकारच्या गाड्या ओढतो, गाढव वेगवेगळ्या प्रकारची ओझी वाहून नेतो, आणि बर्फाळ प्रदेशात कुत्री सुद्धा गाडी ओढतात. बर्फाळ प्रदेशात एस्किमो, रेनडिअर यासारखे प्राणी काम करतात. ही सर्व प्राणीच ऊर्जा आहे. प्राण्यांपासून
आपण त्या ऊर्जेचा उपयोग करीत असतो. त्यांच्याकडून काम करून घेतो म्हणजे त्यांच्यापासून ती आपण ऊर्जा घेत असतो. त्याची ऊर्जा ही त्यामध्ये नष्ट होते आणि म्हणूनच थकवा येत असतो. अप्राणीज ही प्राण्यांशी संबंधित नाही. यामध्ये दोन प्रकारचे सोर्सेस आहेत, पारंपरिक आणि अपारंपरिक. त्यामध्ये बघा, पारंपरिक मध्ये सुद्धा बिगर व्यापारी नॉन कमर्शियल जळाऊ लाकूड, शेतीतील टाकाऊ पदार्थ, व्यापारी कमर्शियल एनर्जी, कोळसा, खनिज तेल, नैसर्गिक वायू, विद्युत ऊर्जा आणि जल ऊर्जा, ही सर्व प्रकारची ऍक्च्युली कमर्शियल एनर्जी. अपारंपरिक बघा, सौर ऊर्जा, सोलर एनर्जी, पवन ऊर्जा. अनेक प्रकारच्या आपण ठिकाणी पाहतो की पवन चक्की लागलेली आहे आणि त्या ठिकाणी पवन ऊर्जा आपल्याला मिळत असते. भू औष्णिक ऊर्जा, भूगर्भाकडे जसं आपण आज जाऊ, भूगर्भ मध्याकडे जसं आपण आज जाऊ तस पृथ्वीचं तापमान वाढलेलं दिसेल आपल्याला. आणि म्हणून आपण पाहतो की अनेक वेळा ज्वालामुखीच्या स्वरूपात अनेक पदार्थ, तप्त लोखंड सुद्धा, त्याचा रस, अनेक पदार्थ हे तिथे द्रवरूप होऊन जातात भू औष्णिक ऊर्जेमुळे. जमिनीच्या गर्भामध्ये सुद्धा खूप मोठी उष्मा आहे, ऊर्जा आहे. त्याचाही उपयोग कदाचित आपल्याला ऊर्जा म्हणून करता येईल. भरती ऊर्जा, दिस इज ऍक्च्युली हाय टाईड अँड लो टाईड. भरती आणि ओहोटी याच्यापासून सुद्धा आपल्याला ऊर्जा बनवता येऊ शकते. टाकाऊ पदार्थापासून ऊर्जा, वेगवेगळे टाकाऊ पदार्थ आहेत त्याच्यापासून सुद्धा ऊर्जा बनवता येऊ शकते. गोबर गॅस आपल्याला माहिती आहे, मुख्यतः मिथेन. तर हे सुद्धा जनावरांच्या शेणापासून, विशेषतः गाय आणि बैल यांच्या शेणापासून, म्हशीच्या शेणापासून गोबर गॅस हा बनला जातो. जैव वस्तुमान ऊर्जा, याला बायोमास एनर्जी असं म्हटलं जातं. आणि हे सुद्धा आपल्याला असं दिसेल की एक अत्यंत महत्वाचा सोर्स होऊ शकतो. तर या ऊर्जा साधनांच्या वर्गीकरणामध्ये आपण एकदम डिटेलमध्ये सगळं पाहिलेलं आहे, तपशिलामध्ये पाहिलेलं आहे की प्राण्यापासून मिळणारी ऊर्जा, प्राण्यांपासून न मिळणारी ऊर्जा, हे पारंपरिक आहे, अपारंपरिक आहे, ते बिगर व्यापारी आहे, व्यापारिक आहे. बिगर व्यापाऱ्यामध्ये जळाऊ लाकूड आहे, शेतीतील टाकाऊ पदार्थ आहे. कमर्शियल मध्ये कोळसा, खनिज तेल, नैसर्गिक वायू, विद्युत म्हणजे हे थर्मल पॉवर आहे ऍक्च्युली, औष्णिक ऊर्जा म्हणजे थर्मल पॉवर, जल ऊर्जा, सौर ऊर्जा, पवन ऊर्जा, भू औष्णिक ऊर्जा, भरती ऊर्जा, टाकाऊ पदार्थापासून ऊर्जा, गोबर गॅस, जैव वस्तुमान ऊर्जा, अशी ऊर्जेचे अनेक स्रोत नाही म्हणत, स्रोत आपण पाहिले. नंतर आहे नॅचरल हॅजार्ड्स अँड डिझास्टर्स. नॅचरल हॅजार्ड्स अँड डिझास्टर्स बघा, हे सुद्धा अत्यंत महत्वाचे आहे. पण यामध्ये सुद्धा आपल्या सिलेबस मध्ये थोडंसं काय झालं की हॅजार्ड्स किंवा ह्या आपत्ती ह्या केवळ नैसर्गिकच नाही, ह्या मानवनिर्मित सुद्धा आहे. आता त्यामध्ये कशा त्या बघा, जरी टायटल आपल्याला नॅचरल हॅजार्ड्स अँड डिझास्टर असं दिलेलं आहे आणि त्यामध्ये कोणकोणत्या गोष्टी आहेत, डेझर्टिफिकेशन, वाळवंटीकरण, ड्रॉट्स, अवर्षण, फ्लड्स, पूर, महापूर, फेमिन्स, दुष्काळ, अर्थक्वेक, भूकंप, सुनामी, आपण त्याला सुनामी असंच म्हणतो, व्होल्कॅनो, ज्वालामुखी, स्टॉर्म्स अँड सायक्लोन. यामध्ये आपण पाहतो की वेगवेगळ्या प्रकारची वादळं आणि चक्री वादळं येत असतात. हॅवेलांचेस हे हिम वादळ आहे. क्लाउड बर्स्ट, ढगफुटी, लँडस्लाइड आपण अनुभवलेलं आहे अनेकदा, फायर्स अँड फॉरेस्ट फायर्स एक्सेट्रा. हे वेगवेगळ्या प्रकारच्या नैसर्गिक आपत्ती आपल्या सिलेबस मध्ये दिलेले आहेत. वाळवंटीकरण कशामुळे होईल?
नैसर्गिक प्रक्रिया पण आहे, परंतु त्याही पेक्षा ती मानव निर्मित आहे. डिफॉरेस्टेशन, निर्वनीकरण, जंगलतोड, लाकूडतोड आपण केली की हळूहळू त्या जमिनीवरच मातीचं कव्हर नष्ट होतं आणि जमिनीचं रूपांतर वाळवंटात होतं. त्याला वाळवंटीकरण असं म्हटलं जातं. ड्रॉट्स अनेक प्रकारे आपण पाहतो की अनेक ठिकाणी अवर्षण होते, पाऊसच येत नाही. असे अनेक भूभाग आहे की ज्यामध्ये पाऊस येत नाही. निसर्गाची व्यवस्था बघा. राजस्थानमध्ये साधारणतः 70-75 फुटानंतर एक संघ दगड आहे जमिनीमध्ये. वर वाळू मिश्रित रेती आहे, वाळू मिश्रित माती आहे सगळी, आणि खाली एक संघ दगड आहे. त्या जमिनीमध्ये पाणी हे खूप खाली जात नाही. 70-75 फुटानंतर तिथे एक संघ दगड आहे त्या जमिनीमध्ये. आणि म्हणून निसर्गाची व्यवस्था काय आहे, तिथे पाऊस कमी, परंतु अलीकडे तिथे मात्र सुद्धा क्लायमेट चेंजमुळे जास्त पाऊस येतो आणि तिथे सुद्धा पूर येतो. फ्लड्स आपण पाहिलं, सध्या आपण ते अनुभवतोच आहे. विशेषतः कोकणामध्ये चिपळूण शहराची स्थिती आपण पाहिली, सांगली आपण पाहिली, अनेक ठिकाणची स्थिती किती वाईट झाली आपण पाहिली. फेमिन, दुष्काळ, अर्थक्वेक, याला सुद्धा अनेक प्रकारची नैसर्गिक आणि मानवनिर्मित कारण आहेत. आणि याचं तीव्रता मोजण्यास सुद्धा त्यासाठी जे माप आहे त्याला रिक्टर स्केल असं म्हटलेलं आहे. ते का, तर ते माप विकसित केलं चार्ल्स एफ रिक्टर यांनी. थोडं कोणाचं तरी माईक चालू आहे, तो माईक कृपा करून माईक चालू आहे, कोणाचा तरी डिस्टर्बन्स होतोय. तर आपल्याला असं दिसेल की चार्ल्स एफ रिक्टर या माणसाने भूकंपाची तीव्रता मोजण्याचं यंत्र तयार केलं, म्हणून त्याच्या नावाने आपण मोजतो की भूकंप किती रिक्टरचा आहे. ते आपल्याला पाहतो टीव्हीवर नेहमी, ते दिलं असतं ते किती रिक्टरचं आहे. आणि साधारणतः 7च्या वर जाताचं माप असेल 7 रिक्टर्स, पुढे जर गेला तो 8 आणि 8.5, तर खूप मोठी हानी होते. सुनामी आपल्याला माहिती आहे, हे सुद्धा वास्तविक पाण्याखाली समुद्र तळाशी जे भूकंप होतात त्याच्या परिणाम स्वरूप सुनामी येत असते. आपण ते अनुभवले. व्होल्कॅनो आपल्या देशात जरी नाही तरी अनेक देशात त्याचा दुष्प्रभाव आपल्याला दिसून येतो. वादळ, विशेषतः बंगाल आणि विशेषतः ओडिसा, कोकण, हे जे किनारपट्टीचे भाग आहेत समुद्राचे, त्यामध्ये अनेक प्रकारची वादळ येत असतात. जगभर येतात, त्याला नावही दिली आहेत वेगवेगळी. ॲव्हलांचेस, हिम वादळ, साधारणतः ज्या ठिकाणी बर्फाळ प्रदेश आहे, भारतामध्ये हिमालयात सुद्धा ही हिम वादळ येत असतात. क्लाउड बर्स्ट का बरं येतात, आपण थोडंसं याचं कारण समजून घ्या. हिमालयासारखा उंच पहाड आहे, ढग खाली आहे. ही ढग पुढे जाऊ शकत नाही. वाऱ्याबरोबर वाहून आलेली ढग पुढे जाऊ शकत नाही. त्या ठिकाणी ढगांचे थरचे थर जमा होतात आणि जेव्हा यांची घनता खूप वाढते तेव्हा हा ढगच्या ढग पाण्याच्या स्वरूपात पृथ्वीवर कोसळतो. पावसाचे थेंब नसतात, ते पाण्याच्या धारा असतात. त्यालाच ढगफुटी असं म्हटलं जातं. 2013 मध्ये जी केदारनाथला झाली होती, त्या परिसरामध्ये झाली होती, ती आपण टीव्हीवर पाहिली, त्याचे न्यूज आणि व्हिडिओज. आणि मी स्वतः सुद्धा नंतरच्या काळामध्ये केदारनाथला गेलो होतो आणि त्या ठिकाणी काय हानी झाली ते पाहिलेलं होतं. लँडस्लाइड्स, अनेक गावच्या गावं या ठिकाणी लँडस्लाइडमुळं गायब होतात. की पहाडचा पहाड हा घसरून खाली येतो जमिनीवर, आणि ज्या वस्त्या तिथे आहेत त्याच्यावर ते कुठे दगड, मुरुम, माती पडतं आणि ते गावच्या गाव नष्ट होतात. आपण हे पाहिलेलं आहे, आपल्याला सांगण्याची आवश्यकता नाही. यावर्षी तर हे खूप ठिकाणी झालेले आहे आणि अनेक आमचे बांधव त्या ठिकाणी, आमच्या भगिनी त्या ठिकाणी आपल्या जीवास मुकलेले आहेत. फायर्स अँड फॉरेस्ट फायर्स, अनेक वेळा आगी ह्या नैसर्गिक असतात. जंगलांना आग लागणे, खूप वारं आलं, वादळ आलं, घर्षण झालं झाडांचं, त्या ठिकाणी आग लागली. अनेक वेळा ह्या आगी जंगलामध्ये सुद्धा लावलेल्या असतात, काही स्वार्थी तत्व त्या लावतात आणि बरेच वेळा शॉर्ट सर्किटमुळे
आग लागते फॅक्टरीला, घराला, इमारतींना, कार्यालयांना. हे वास्तविक आपण त्याला मॅन मेड असंही म्हणू शकतो, कारण निष्काळजीपणा, वायरिंग जुनी झालेली आहे, आपण काळजी घेतच नाही, ते बर्स्ट होतात, एकमेकाला टच होतात आणि शॉर्ट सर्किटमुळे आग लागते. त्या मानव निर्मित आहे. आपल्या सिलेबस मात्र नॅचरल हॅझार्ड्स अँड डिझास्टर असंच दिलेलं आहे. हे डिझास्टर्स अनेक प्रकारचे आणि त्याला आपल्याला असं दिसेल की यासाठी काय उपाययोजना ते सुद्धा त्यांनी पुढे दिलेले. मिटिगेशन स्ट्रॅटेजीज, अशा प्रकारचे जे आपत्ती आहे, नैसर्गिक आपत्ती, त्यासाठी कुठल्या गोष्टी, कुठले उपाय आपण करू शकू, त्या मिटिगेशन स्ट्रॅटेजीज त्यांनी म्हटलंय. कुठल्या प्रकारची धोरणं, कुठल्या प्रकारचे उपाय आपण या नैसर्गिक आपत्तीच्या विरुद्ध वापरू शकू. एज्युकेशन सगळ्यात पहिली गोष्ट, सगळ्यात महत्वाची गोष्ट. आपल्याला कदाचित माहिती असेल 9व्या आणि 10व्या वर्गाला व्यक्तिमत्व विकास हे पुस्तक बोर्डाने छापलेलं, SSC बोर्डाने. त्यामध्ये माझं याच विषयावर एक युनिट आहे, नैसर्गिक आपत्ती व्यवस्थापन आणि आतंकवाद असं त्या युनिटचं नाव आहे, असं त्या घटकाचं नाव. त्यामध्ये वेगवेगळे हे उपाय दिलेले आहेत की सगळ्यात पहिले आपल्याला लोकांना त्याबाबत जागृती आणणं आवश्यक आहे, त्यासाठी शिक्षण आवश्यक आहे, त्याची पूर्व तयारी आवश्यक आहे. प्रिडिक्शन, पूर्वानुमान, की वादळ येऊ शकतं. आपण पाहतो अनेक प्रकारची जे हवामान यंत्रणा आहे, मेट्रोलॉजिकल डिपार्टमेंट आहे, ती आपल्याला सूचित करते की पुढच्या 24 तासात, पुढच्या 48 तासात अमुक अमुक ठिकाणी इतक्या गतीचं वादळ येऊ शकतं. हे सर्व पूर्वानुमान आहे, प्रिडिक्शन आहे. ह्या सिस्टीम आणखी सेन्सिटिव्ह व्हायला पाहिजे, आणखी संवेदनशील व्हायला पाहिजे. कारण त्या झाल्या नाही तर मग काय होतं की सुनामी सारखी आपत्ती जेव्हा आली, आपल्याला थोडंसंच अगोदर माहिती झालं, खूप अगोदर माहित झालं असतं तर लोकांनी स्थलांतर केलं असतं, आपल्या वस्तू हलवल्या असत्या, जे नेता येण्यासारखं आहे ते सगळं नेलं असतं दूर आणि नुकसान कमी झालं असतं. म्हणून आवश्यक आहे वॉर्निंग सिस्टीम्स, ऍडॉप्शन ऑफ झोनिंग, वेगवेगळ्या प्रकारचे झोन्स पाडले आणि त्यामध्ये त्या झोन्सवर नियंत्रण ठेवण्यासाठी ही यंत्रणा उभारली तर त्याचाही आपल्याला फायदा होऊ शकतो. लँड यूज प्रॅक्टिसेस, घरच घर बांधत गेलो आपण, जमीन ठेवलीच नाही शिल्लक. आपण पहाड होते ते सगळे पहाड नष्ट करून तिथला जो काही दगड होता, मुरुम होता, त्याचा उपयोग आपण रोड बांधण्यासाठी, घर बांधण्यासाठी करत गेलो. दगड होती त्याची आपण गिट्टी बनवली, शेतं होती त्याच्यावर पण आपण घरं बांधली. अशा अनेक प्रकारचे अपायकारक गोष्टी पर्यावरणास आपण करीत असतो, त्याचा सुद्धा एक आपत्ती म्हणून आपण विचार करायला पाहिजे. प्लॅनिंग फॉर लँडस्लाइड्स अँड फ्लड प्रोन एरियाज, जर आपण पहाडी भागात गेला असाल, हिमालयामध्ये जर आपण जा, काश्मीर भागात आपण जा, त्या ठिकाणी वेगवेगळ्या लोखंडी जाळ्या लावून तो जो कडा तिथे आहे पहाडाचा, त्याला त्या जाळ्या लावलेल्या आहेत की हे कोसळू नये खाली. पण हे तात्पुरते उपाय आहेत. आणि एक गोष्ट आपण लक्षात घ्या, जितका जास्त प्रवास आपण पहाडी प्रदेशात करू तितक्या लँडस्लाइड तिथे होतील. त्याचं कारण असं की ते पहाड ठिसूळ आहे. सह्याद्री हा पर्वत, विंध्याचल हा पर्वत, सातपुडा हा पर्वत हा एक संघ आहे, बऱ्याच अर्थी तो सॉलिड स्वरूपात आहे, एक संघ दगड आहे. परंतु हिमालय हा एक ठिसूळ पर्वत आहे, जरी तो मोठा असला तरी तो ठिसूळ आहे. आणि ज्या ठिकाणी पर्वत ठिसूळ असेल तर तो भाग कोसळतो. आपल्याकडे जर आपल्या इथे पण जो भाग पहाडाचा ठिसूळ होता तो कोसळला नाही. डेव्हलपमेंट ऑफ इफेक्टिव्ह नॅशनल मॅनेजमेंट सिस्टीम, राष्ट्रीय स्वरूपाची एक व्यवस्थापन प्रणाली या नैसर्गिक आपत्तीच्या विरुद्ध आपल्याला उभी करावी लागेल. ती आता आहे, परंतु अद्यापही ती सक्षम बनवण्याची गरज आहे. आता आपण वळतोय, आपल्याकडे वेळ तसा कमी आहे, मला फास्ट जावं लागेल. एन्व्हायरमेंटल प्रोटेक्शन ऍक्ट आपल्या सिलेबस मधला अत्यंत महत्वाचा भाग आहे. 1986 द ऍक्ट वॉज पास्ड बाय द पार्लमेंट ऑफ इंडिया ऑन 23rd of May 1986. आणि या अधिनियमामध्ये ऍक्ट मध्ये काय आहे, याचे 4 भाग आहेत.
पहिल्या पार्टमध्ये पहिल्या भागामध्ये प्रायमरी इन्फॉर्मेशन अँड डेफिनेशन सगळ्या परिभाषा दिलेल्या आहे, प्राथमिक स्वरूपाची माहिती दिलेली आहे. दुसऱ्या भागामध्ये पॉवर्स ऑफ सेंट्रल गव्हर्नमेंट रिगार्डिंग एन्व्हायरमेंटल इश्यू, काही पर्यावरणीय गोष्टी अशा आहेत की त्या केंद्र सरकारच्या अखत्यारीत आहेत, ते सुद्धा यामध्ये ऍक्ट मध्ये दिलेलं आहे. त्याचं वर्णन कोणकोणत्या गोष्टी केंद्र सरकारच्या अखत्यारीत येतात. पार्ट 3 भाग 3 मध्ये ड्युटीज अँड रिस्पॉन्सिबिलिटीज ऑफ सिटीजन्स, नागरिकांची कर्तव्य काय आणि त्यांच्या जबाबदाऱ्या काय, हे भाग 3 मध्ये दिलेलं आहे. जे वेगवेगळ्या उद्योगाचे ओनर्स असतील, मालक असतील, त्यांच्या जबाबदाऱ्या कोणत्या, हे सुद्धा भाग 3 मध्ये दिलेलं आहे. त्याचे डिटेल्स त्या ठिकाणी आहेत. पार्ट 4 अदर सेक्शन, यामध्ये वेगळ्या गोष्टी आणखी दिलेल्या आहेत की आपण काय केलं तर कोणत्या प्रकारच्या शिक्षेची तरतूद आहे, हे यामध्ये दिलेलं आहे. अशा याचे 4 भाग आहेत. आता ते सेक्शन खूप जास्त आहेत, ते आपल्याला वेळेअभावी इथे देता येणार नाही. नॅशनल ऍक्शन प्लॅन फॉर क्लायमेट चेंज, NAPCC, इट इज गव्हर्नमेंट ऑफ इंडिया प्रोग्राम. हा भारत सरकारचा कार्यक्रम आहे आणि तो 2008 मध्ये लॉन्च करण्यात आला. इन ऑर्डर टू मीट द प्रॉब्लेम्स अँड चॅलेंजेस ऑफ क्लायमेट चेंज, the plan aims at fulfilling India's developmental objectives with focus on reducing intensity of emissions and maintain sustainable economic development. अनेक प्रकारचे इकॉनॉमिक झोन आपण बनवले, परंतु आर्थिक विकास साधताना आपल्याला वातावरण बदलाचा पण विचार करावा लागेल आणि त्यासाठी गव्हर्नमेंट ऑफ इंडियाने, भारत सरकारने एक ऍक्शन प्लॅन तयार केलेला आहे. त्यालाच त्यांनी नॅशनल ऍक्शन प्लॅन फॉर क्लायमेट चेंज असं म्हटलेलं आहे. त्याचे भाग कोणत्या बघूया थोडक्यात. कोणकोणत्या गोष्टी यामध्ये समाविष्ट आहेत. नॅशनल सोलर मिशन, सगळीकडे सौर ऊर्जेचा वापर. नॅशनल मिशन ऑन एनहॅन्स एनर्जी इफिशियन्सी, ऊर्जेचा जास्तीत जास्त वापर, परंतु कसा, अत्यंत समंजसपणे, कुठल्याही प्रकारचं वेस्टेज न करता. नॅशनल मिशन ऑन सस्टेनेबल हॅबिटॅट, जे इकोसिस्टीम आहे ती सुद्धा चांगली राहिली पाहिजे आणि त्यासाठी आपल्याला त्यांचं संवर्धन केलं पाहिजे. नॅशनल वॉटर मिशन, त्या अंतर्गत वेगवेगळे धरणं बांधणं, कालवे बांधणं, नद्या जोडणं, जलसंधारण योजना राबवणं, हे सगळं त्या अंतर्गत येईल. नॅशनल मिशन फॉर ग्रीन इंडिया, आपल्याला माहिती आहे की हरित क्रांती ही MS स्वामीनाथन या वैज्ञानिकाच्या सल्ल्यानुसार भारतामध्ये आलेली होती. 1962 नंतर ती आली आणि अनेक राज्यांमध्ये भरपूर पिकं घेण्यास आपण सक्षम झालो. त्याला आपण हरित क्रांती असं म्हटलेलं होतं. नॅशनल मिशन फॉर सस्टेनिंग द हिमालयन इकोसिस्टीम, इथे हिमालयाचा विचार करण्यात येईल आणि आपल्याला असं दिसेल की त्याच्यामध्ये तिथे सुद्धा विकास झाला पाहिजे, पण तो शाश्वत स्वरूपाचा असावा, यासाठी ते मिशन राबवायचं आहे. नॅशनल मिशन ऑन स्ट्रॅटेजिक नॉलेज फॉर क्लायमेट चेंज, वातावरण बदलासाठी नक्की कोणती धोरणं राबवायची ते राष्ट्रीय स्तरावर ठरवण्यात येईल आणि त्याची अंमलबजावणी सगळ्यांना करायची आहे. नॅशनल मिशन ऑन सस्टेनेबल ऍग्रिकल्चर अत्यंत महत्वाचं आहे. स्वातंत्र्य मिळालं तेव्हा कृषीचा वाटा ग्रॉस नॅशनल प्रोडक्ट एकूण राष्ट्रीय उत्पादनामध्ये जवळजवळ 64% होता. आताचे आकडे जर आपण पाहिले तर आपल्याला असं दिसून येईल की हा वाटा आता 28% घसरला आहे आणि आजही आपल्या देशामध्ये 68%पेक्षाही जास्त लोक ही ग्रामीण भागात राहतात. हे ग्रामीण भागात राहणारे लोक बहुसंख्य शेतीवर अवलंबून आहे आणि 28% जवळजवळ 68% लोक जगतायत आणि उरलेले जे 31% लोक आहे, शहरी पॉप्युलेशन 31.6 टू बी ॲक्युरेट,
यांच्या वाट्याला साधारणतः हा उरलेला जो ग्रॉस नॅशनल प्रोडक्ट आहे तो येतो आहे. या ठिकाणी आपल्याला गंभीरपणे विचार करावा लागेल. 72%. तर हे सगळं विचारात इथे घेण्यात आलेलं आहे. हे फक्त फार थोडक्यात भाग घेतोय मी. इंटरनॅशनल अग्रीमेंट, एफर्ट्स, मॉन्ट्रियल प्रोटोकॉल. या ठिकाणी आपण एक गोष्ट लक्षात घ्या की प्रोटोकॉल म्हणजे काय, तर हा वास्तविक करार आहे. ते अधिवेशन वगैरे नाही, तो करार झालेला. प्रोटोकॉल इज करार. This protocol came into existence in 1989 and was renewed in 1990. It is related to progressive elimination of CFCs, SCFCs, halons and ozone. No, actually these are to be controlled CFCs, SCFCs and halons, which are responsible for ozone layer depletion. म्हणजे ओझोन कवचाच्या क्षरणासाठी जे वायू जबाबदार आहे त्या वायूवर नियंत्रण, हे या प्रोटोकॉलचा उद्देश आहे. तर अशा प्रकारचे प्रश्न परीक्षेमध्ये सहजच येऊ शकतील की मॉन्ट्रियल प्रोटोकॉलचा उद्देश काय होता, कशासाठी हा स्थापन झाला होता. एकच प्रश्न अनेक प्रकारे विचारला जाऊ शकतो. जरी जगताप सरांनी आपल्याला सांगितलं की प्रश्न रिपीट होत नाही, परंतु एक गोष्ट लक्षात घ्या की एकच प्रश्न आपल्याला कित्येक प्रकारे विचारला जाऊ शकतो. म्हणजे ओझोन कवचाच्या क्षरणासाठी जबाबदार वायूचे निर्मिती थांबवण्यासाठी केलेला करार. मग खाली ऑप्शन दिले, रिओ समिट, मॉन्ट्रियल प्रोटोकॉल वगैरे वगैरे, आणि त्यातून आपल्याला एक्झॅक्ट ऑप्शन हे निवडायचे. रिओ समिट ही शिखर परिषद, समिट इज शिखर परिषद. A series of conferences and summits were organized at Rio de Janeiro. आपल्याला माहिती आहे मॉन्ट्रियल हे कॅनडामध्ये आहे, ते क्युबेक प्रांतात आहे, आणि रिओ डी जेनेरिओ ब्राझीलमध्ये आहे. आणि इथे 3 समिट, 3 शिखर परिषद झाल्या 10-10 वर्षानंतर. सगळ्यात पहिली झाली वसुंधरा परिषद 1992 मध्ये, नंतर झाली 2002 मध्ये, नंतर झाली 2012 मध्ये, आणि आपल्या प्रिडिक्शन नुसार ती 2022 मध्ये सुद्धा होऊ शकेल. लास्ट वन वॉज ऑन सस्टेनेबल डेव्हलपमेंट. शाश्वत विकास हा एक अत्यंत जबाबदारीची गोष्ट आता सगळ्या देशासमोर आहे की शाश्वत विकास कसा साधायचा. शाश्वत विकास म्हणजे नेमकं काय, तर आपण सर्व नैसर्गिक स्रोतांचे विश्वस्त आहोत, आपण त्याचे मालक नाही. त्यांचा उपयोग आपल्याला अशा प्रकारे करायला पाहिजे की पुढच्या पिढीसाठी ते शिल्लक राहिले पाहिजे. ते आपल्याला हँडओव्हर करायचे आहे. कन्व्हेन्शन ऑन बायोडायव्हर्सिटी CBD 1992 याचे काय मुख्य उद्दिष्ट होते. 3 मेन गोल्स ऑफ दिस कन्व्हेन्शन आर कन्झर्वेशन ऑफ बायोडायव्हर्सिटी, जैवविविधतेचे संवर्धन, यामध्ये फ्लोरा म्हणजे सर्व प्रकारच्या वनस्पती, आणि फॉना सर्व प्रकारचे सजीव, फक्त माणसाची गोष्ट नाही, सजीव. सस्टेनेबल यूज ऑफ इट्स कंपोनंट्स, जेवढे काही या पर्यावरणाचे सगळे घटक असतील त्या सगळ्यांचा शाश्वत वापर कसा करायचा, सुरक्षित वापर कसा करायचा, संतुलित वापर कसा करायचा, फेअर शेअरिंग ऑफ जेनेटिक रिसोर्सेस. जेवढे काही स्रोत आहे, असं नव्हे की माझ्या देशातून निघणारे नदीचं पाणी मीच वापरलं पाहिजे. नो, ते पुढे जाईल, नदीला तुम्ही थांबवलं ठीक आहे, परंतु त्याचा काही भाग आपल्याला पुढे द्यावा लागेल. जसं फराक्का बांध आहे, त्याचं बरंचसं पाणी ते आपण बांगलादेशला पण देतो. अशा अनेक देशाबरोबर आपले करार झालेले असतात, आणि या ठिकाणी या कन्व्हेन्शनचा उद्देश तोच होता. क्योटो प्रोटोकॉल हा करार, इट इज अन इंटरनॅशनल ट्रीटी फॉर रिड्युसिंग CO2 इमिशन्स, म्हणजे कर्बोदके वायूचे, हा सुद्धा एक त्याला कार्बन प्रिंट हा एक वेगळा विषय आहे अभ्यासाचा. CO2 इमिशन्स, कार्बन डायऑक्साईड वायू हा मानव आरोग्यात आणि सर्व प्रकारच्या सजीवांना आणि नॉन लिव्हिंग सुद्धा
जगासाठी तो हानिकारक आहे, अत्यंत नुकसानकारक आहे, तो पॉयझनस आहे. त्याच्यापासून अनेक प्रकारचे रोग होऊ शकतात. त्याच्यापासून पर्यावरणाचं अपरिमित नुकसान होते. त्याच्यापासून ग्रीन हाऊस इफेक्ट सुद्धा होतो, हरितगृह परिणाम, ऍसिड रेन सुद्धा होतात. अनेक प्रकारचे हानी पर्यावरणास या CO2 वायूमुळे पोचते. म्हणून कार्बन डायऑक्साईड वायूचे उत्सर्जन कसं थांबवता येईल किंवा किंबहुना कमी करता येईल यावर सर्व देशांचा भर आहे. आणि क्योटो करार जो आहे तो त्यासाठीच अस्तित्वात आलेला आहे. क्योटो हे आपल्याला माहिती आहे जपानमध्ये आहे आणि त्या ठिकाणी हा करार झाला होता आणि त्याच्यावर इट वॉज साइन्ड ऑन 11th of December 1997. Kyoto Protocol. Paris Agreement. It is an international treaty on climate change, mitigation, adaptation, and finance. This treaty was signed by 196 parties at United Nations Climate Change Conference in 2015. त्याला त्यांनी असं म्हटलेलं आहे UNCCC, UNCCC, युनायटेड नेशन्स क्लायमेट चेंज कॉन्फरन्स. आणि यामध्ये कशाचा विचार करण्यात आला? एक आंतरराष्ट्रीय धोरण ठरवूया आपण सगळ्या मिळून. कशासाठी? वातावरणातील बदल कोणते आहे त्याचा अभ्यास, त्यावर नियंत्रण कसं मिळवता येईल, त्याचे उपाय, आणि त्यासाठी कोणकोणत्या स्ट्रॅटेजीज, कोणकोणत्या नीती आपल्याला स्वीकारता येतील, त्यासाठी ऍक्च्युअली फायनान्स काय लागेल, ते कोणी शेअर करायचा, किती लोकांनी शेअर करायचा, अशा सगळा समग्र विचार पॅरिस अग्रीमेंट मध्ये करायचा. आणि यावर 196 देशांच्या लोकांनी सह्या केल्या 2015 मध्ये. इंटरनॅशनल सोलर अलायन्स, इट वॉज फाउंडेड ॲट पॅरिस ऑन 30th of November 2015. पॅरिस आपल्याला माहिती आहे फ्रान्सची राजधानी, बट इट हेडक्वार्टर इज ॲट गुरुग्राम. मेंबर्स 124 मेंबर नेशन्स ऑफ युनायटेड नेशन्स हे त्याच्यामध्ये त्यांनी स्वाक्षरी केलेली आहे, तो मान्य केलेला. आणि डायरेक्टर जनरल याचे अजय माथुर आता सध्याही आहे. गुरुग्राम कुठे आहे? आपण जर दिल्ली एअरपोर्टला गेलो तर एअरपोर्टच्या अगोदर एक डावीकडे रस्ता जातो, तिथे गुडगाव आहे. या गुडगाव शहराचं नाव आता गुरुग्राम असं झालेलं आहे आणि या ठिकाणी याचं हेडक्वार्टर्स आहे. त्याचं कारण काय ते समजेलच आपल्याला. मॅक्झिमम प्रोडक्शन अँड यूज ऑफ सोलर एनर्जी इन ऑर्डर टू रिड्यूस डिपेंडन्स ऑन फॉसिल फ्युएल्स like coal, petrol, diesel, etc. The initiative in the formation of International Solar Alliance was taken by India. याची सर्वप्रथम जर कोणी पुढाकार घेतला असेल या अलायन्स साठी तर तो भारताने घेतलेला आहे, भारत सरकारने घेतलेला आहे आणि म्हणून याचं मुख्यालय भारतामध्ये आहे. आणि याचे मेंबर्स कोण आहे बघा, 124 मेंबर नेशन्स. का बरं 124? कारण अनेक राष्ट्र असे आहेत की त्या देशामध्ये सूर्यप्रकाश हा फारच कमी आहे. तिथे 12ही महिने थंडीच असते, तिथे वर्षभर टेम्परेचर हे फार कमी असतं, -39, -40, -20. आमचे एक मित्र आहे कॅनडामध्ये, त्यांनी सांगितलं की ज्या दिवशी कॅनडामध्ये तापमान -5 असेल त्या दिवशी आज छान गरमी आहे असं तिथं म्हटलं जातं. आणि आपण कल्पना करा की -5 टेम्परेचर मध्ये आपण गेलो तर आपल्याला काय वाटतं. तर याला सूर्यपुत्र राष्ट्र असं म्हटलं आहे. सूर्यपुत्र राष्ट्र, दीज आर सन्स ऑफ सन नेशन्स. आणि म्हणून ज्या ठिकाणी सूर्यप्रकाश भरपूर आहे त्या सूर्यप्रकाशाचा उपयोग सोलर एनर्जी, सौर ऊर्जेसाठी करायचा, हे त्याचं मुख्य उद्दिष्ट आहे. अशा प्रकारे मला असं वाटतं की आपण शेवटाकडे आलेलो आहे आणि संपूर्ण त्या घटकामधलं सिलेबस मी या ठिकाणी घटक क्रमांक 9 मधलं
कव्हर केलेलं आहे. एकूण एक गोष्ट कव्हर केली